त्या खिडकीत अजूनही या कादंबरीतल्या आजच्या भागात बघणार आपण डोंगर अजूनही तिथेच होते. काळ पुढे जात राहिला. गावात नवीन माणसं आली. काही जुन्या घरांची दुरुस्ती झाली. रस्ते बदलले. दुकानांवर नवीन पाट्या लागल्या. पण डोंगर डोंगर मात्र अजूनही तसेच उभे होते. शांत, स्थिर, सगळ्यांचे साक्षीदार. त्यांनी यात्रेचे दिवस पाहिले होते. वाड्यातील हास्य पाहिलं होतं. पावसातील प्रेम पाहिलं होतं आणि त्या काळोख्या दिवसातील विरही. तरीही ते तिथेच उभे राहिले. जणू माणसांच्या सुखदुःखापेक्षा निसर्गाचं आयुष्य खूप मोठं असतं. त्या संध्याकाळी सारंग पुन्हा डोंगरावर आला होता. बराच काळ झाला होता त्याला तिथे येऊन. ती पायवाट, ती थंड हवा, तीच दूरवर दिसणारी वसाहत. फक्त त्याच्यासोबत चालणारं एक मन आता कायमचं हरवलं होतं. तो त्या जुन्या दगडावर येऊन बसला, जिथे एकदा वैदेही त्याच्या बाजूला उभी राहून सूर्यास्त पाहत होती. त्याच्या कानात पुन्हा तिचा आवाज घुमला. शेवट असूनही किती सुंदर असतो ना सूर्यास्त. सारंगच्या ओठावर हलकंसं असं उमटलं. काही आठवणी काळासोबत फिकट होत नाहीत. याउलट अधिक खोलवर कोरल्या जातात. खाली गाव हळूहळू दिव्यांनी उजळू लागलं होतं. महादेवाच्या मंदिराचा कळस संध्याकाळच्या प्रकाशात चमकत होता. दूर वाडा अजूनही शांत उभा दिसत होता. आणि त्या सगळ्यांच्या पलीकडे डोंगर. तसेच सारंग बराच वेळ शांत उभा राहून पाहत होता. वाऱ्याने त्याचे केस हलकेच हलले. त्याने डोळे मिटले. त्या शांततेत त्याला पुन्हा अनेक आवाज ऐकू आले. वैदेहीचं हसणं, पावसातील थेंब, मंदिरातील घंटा आणि खिडकीमागची ती शांत नजर. क्षणभर त्याला वाटलं वेळ पुन्हा मागे फिरावा, सगळं पुन्हा सुरू व्हावं. पण जीवन तसं नसतं. काही गोष्टी परत मिळत नाहीत, फक्त त्यांच्या आठवणी सोबत राहतात. सूर्य हळूहळू डोंगरामागे मावळू लागला. आकाश पुन्हा केशरी, गुलाबी आणि जांभळ्या रंगांनी भरलं. सारंगच्या डोळ्यात त्या प्रकाशाचं प्रतिबिंब उमटलं. त्याने दूर वाड्याकडे पाहिलं आणि मनात हळूच पुटपुटला, मी विसरलो नाही. वाऱ्याने त्या शब्दांना हलकेसा स्पर्श केला. जणू डोंगरांनीच ते ऐकून घेतलं. संध्याकाळ अधिक गडद होत गेली. खाली गावात दिवे लागले. मंदिरातली आरती सुरू झाली आणि दूर कुठेतरी पावसाचा हलका वास पुन्हा हवेत पसरला. आणि त्या क्षणी सारंगला जाणवलं, माणसं जातात, घर रिकामी होतात, प्रेमकथा अपूर्ण राहतात, पण काही गोष्टी कायम राहतात, डोंगरासारख्या शांतपणे अखंड. आणि त्या संध्याकाळी सारंगसमोर उभे असलेले ते डोंगर त्याच्या प्रेमाच्या आणि विरहाचे शेवटचे साक्षीदार बनून अजूनही तिथेच उभे होते. हा होता आपला आजचा भाग. उद्याच्या भागात बघणार आपण घंटानाद. तो ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.